नमस्कार मंडळी. सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी झालेला शपथविधी आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे. सुनेत्रा पवारांच्या डेप्युटी सीएम म्हणून शपथविधी, राज ठाकरेंची ती पोस्ट आणि राष्ट्रवादीला दिला तो थेट सल्ला. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. पण या शपथविधीपेक्षाही सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका मार्मिक पोस्टची. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेमका काय सल्ला दिला आहे आणि त्यांची ती पोस्ट व्हायरल का होतोय, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रमारे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी व काल दुपारी राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा वहिनींची वर्णी लागली आहे. राज्याच्या इतिहासातच पहिल्यांदाच एका महिला नेत्यांकडे उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. यावेळेस अजितदादा अमर हे च्या घोषणांनी राजभवन परिसर दणाणून गेलेला होता व राज ठाकरेंची ती मार्मिक पोस्ट. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर काही वेळातच राज ठाकरे आणि फेसबुक यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. ही पोस्ट अतिशय मार्मिक आणि थेट होती. राज ठाकरेंच्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतल्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीतरी मराठीच असावा, तो पाटील असावा, पण पटेल नको. व या पोस्टमध्ये मनसे या विधानाचा थेट रोख प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे. सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीनंतर पक्षांतर्गत हालचालींवर राज ठाकरेंनी दिलेला हा सल्ला सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देत आहे. राजकीय अर्थ आणि पडसाद व राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. वहिनींना शुभेच्छा, पण बाजूंच्या लोकांपासून सावध राहा, असाच काहीसा सूर त्यांच्या या पोस्टमधून निघतोय. दुसरीकडे शरद पवार यांनी या शपथविधीवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांच्या पोस्टने देखील लक्ष वेधून घेतलेले आहे. तर मित्रांनो, सुनेत्रा पवार आता राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री आहेत. पण राज ठाकरेंचा हा पाटील विरुद्ध पटेल सल्ला राष्ट्रवादी गांभीर्याने घेणार का? तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी केलेले विधान योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.